अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कसे आहात? चला, आज आहे ना गजानन महाराज प्रगट दिन आहे। तर म्हटलं आज आपल्याकडनं थोडीशी छोटीशी सेवा घडावी म्हणून आमच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये अशोक धामणकर म्हणून राहतात, त्यांच्याकडे दरवर्षी गजानन महाराजांच्या पादुका येतात। तर मी म्हटलं चला आपल्या कुटुंबाकडून छोटीशी सेवा व्हावी। तर मी आज करणार आहे गव्हाचा लापशी रवा जो असतो, जाड रवा, तर त्याची मी लापशी बनवणार आहे आणि पिठलं करून देणार आहे। तर चला आपण लागूया तयारीला। चला, मला एक कढई लागणार आहे आणि हा जो रवा आहे लापशी रवा थोडा जाड असतो गव्हाचा, तर हा आपल्याला साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे। तर आधी मी ती तयारी करते। जरा कढई तापली की त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचंय। तर कढई तापली आहे, तूप घालते आणि ह्या तुपामध्ये हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा। चला, तूप इथे तापलंय, आता मी हा भाजून घेते। गॅस बारीक ठेवायचा आहे, मंद आचेवरतीच आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। हा रवा ना व्यवस्थित भाजून घेतला ना की ती लापशी जी आहे ती अशी चिकट होत नाही, चांगलं मोकळी होते। म्हणून आपल्याला भाजून घ्यायचं असतं, नाहीतर भाजला नाही की अगदी लापशी बनवताना चिकटपणा येतो त्याला, म्हणून व्यवस्थित भाजून घ्यायचा हा। हा बघा, आता हा रवा ना आपला भाजत आला। रवा भाजला ना त्याचा रंग थोडा बदलतो, म्हणजे असं भाजलेल्यासारखा दिसायला लागला की समजायचं पूर्ण भाजला गेलेला आहे। आता हा मी कुकरमध्ये ट्रान्सफर करणार आणि थोडासा अजून भाजून घेणार आहे। थोडा थोडा भाजला ना की लवकर भाजला जातो, म्हणून आधी थोडा भाजून घेतला। आता पुन्हा हा काढून घेऊन दुसरा पुन्हा भाजून घेते। कुकरमध्ये मी अशासाठी करते की झटपट जर करायची झाली ना तुम्हाला ही लापशी आणि भरपूर प्रमाणात करायची तर पटकन होते ती। कुकरमध्ये आधी शिजवून घेतलं की छान शिट्ट्या करून घ्यायच्या आणि नंतर मग त्याच्यामध्ये गूळ पातळ करून तो नंतर त्याच्यामध्ये मिक्स करायचा। तर आता ही आधी कुकरमध्ये ट्रान्सफर केली। अजून आता दुसरा रवा आहे तोही मी भाजून घेते। मला आता थोडं अजून तूप लागेल। आणि हा पुन्हा रवा, हा बघा आधी असा दिसतो, नंतर भाजल्यावरती तो त्याचा रंग बदलतो। आता हाही मी भाजून घेते व्यवस्थित। हा बघा, हा पण आता आपला भाजत आला। आता याला पण मी कुकरमध्ये घालून याच कढईमध्ये थोडं पाणी गरम करून घेणार आहे आणि ते मग कुकरमध्ये घालायचं आहे, कारण कढईला लागलेलं तूप आहे ते सगळं पाणी गरम करताना ते व्यवस्थित निघून येईल। चला, हा झाला भाजून, आता याला काढून घेते, गॅस बंद करते, गॅस पेटवते। आता हे पाणी आहे ना ह्याच्यामध्ये मी गरम करून घेते। तांब्यावर घातलेलं आहे पण अजून आपल्याला लागणार आहे शिजायला घालताना,
पण हे गरम घातलं की मला कढई स्वच्छ होईल, म्हणजे चालेल. त्याच्यात ते तूप घातलेलं आहे म्हणून मग ते तूप सगळं ह्याच्यामध्ये येईल पाण्याबरोबर. आता हा जो रवा झालाय ह्याच्यामध्ये हे पाणी घातलं की चांगल्या 4-5 शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचंय. व्यवस्थित शिजला गेला पाहिजे तो. पाणी गरम झालं. आता ह्याला लागणार आहे मला अजून पाणी. आता याला स्टार्ट करून चांगल्या 4-5 शिट्या होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचंय. आता हा गूळ आहे हा पातेलीत काढून घ्यायचा आणि याला आता थोडं पाणी घालायचं आणि पातळ करून घ्यायचं. पाणी घातले साधारण अर्धा तांब्या बास आहे, कारण पातळ व्हायला कसं गूळ जळला नाही पाहिजे, व्यवस्थित त्याचा पातळ हे तयार झालं पाहिजे गुळाचं सारण. गूळ वितळला ना तोपर्यंत आपल्या शिट्या होत आहेत कुकरमध्ये आणि तो रवा आपला शिजेल व्यवस्थित. रवा पूर्ण शिजल्यानंतरच मग गुळाचं हे पातळ तयार करून त्याच्यात तो रवा घालायचा असतो. आधी घालायचा नाही, कारण एकत्र जर तुम्ही शिजवायला गेलात तर तो रवा कधी शिजत नाही, तो टचटचीत राहतो. म्हणून व्यवस्थित मिळून यायला हवं असेल तर आधी कुकरमध्ये शिजून घ्यायचा रवा सगळा भाजून व्यवस्थित आणि गुळाचा इथे पाक सारखं तयार करून घ्यायचं. आता हा पातळ झाला गुळ की मग ह्याच्यामध्येच आपल्याला वेलची कुटून घालायची. आता हा गुळ आपला झाला पातळ. आता हा जो रवा शिजलाय ना तो मग आपल्याला याच्यात घालायचा. आणि जर समजा गोडपणा कमी वाटला आपल्याला, या गुळमीठ अंदाजाने टाकलेला आहे रव्याचा ह्याच्याप्रमाणे, पण कदाचित थोडासा कमी वाटू शकतो. जर गोड कमी झाला तर पुन्हा असाच पातळ करायचा आणि तो आपल्याला त्याच्यामध्ये घालायचा लापशीमध्ये. आता ही वेलची कुटलेली आहे ती घालते. आणि गॅस बंद करते. कुकरमधनं रवा काढून घेऊया. तर हा आपला असा लापशी रवा चांगला शिजून झाला बघा, है ना. हे अशा पद्धतीने की नाही झटपट तुमची लापशी तयार होते आणि भरपूर कितीही मोठ्या प्रमाणात करायची झाली तरी सुद्धा ती आरामात करता येते. आता मी जरा हे पातेलं खाली उतरवते आणि हा रवा आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय. आणि मग पुन्हा ह्याला जरा गॅसवर ठेवून उकळी आणायची. आता पुन्हा मला ह्याला जरा शिजवून घ्यायचंय. गॅस चालू करायचा आणि पातेलं ठेवते याच्यावर. आणि याच्यामध्ये अजून थोडं मी पाणी घालणार आहे आणि प्रसाद आहे म्हटल्यावरती थोडंसं त्याच्यात दूध पण घालावं लागेलच, तर थोडंसं दूध घालायचंय. आणि गूळ आपला प्रमाणात पडलेला आहे व्यवस्थित. फक्त याच्यात आता मी पाणी घालून घेणार आहे.
पाणी अशासाठी घालते की ही आपण लापशी बनवतोय, तर शिरा नाही, घट्ट नाही करायचं. लापशी बनवायला आपल्याला पातळच पाहिजे. आता याला व्यवस्थित उकळी येईपर्यंत छान परत त्याच्यात शिजू द्यायचं छान व्यवस्थित. अशा पद्धतीने केलं ना की आपला वेळ वाचतो, गॅसही वाचतो, पटकन कुकरमध्ये छान शिजला जातो आणि झटपट होतं. आता याच्यात मी दूध घालणार आहे. आता ही छान अशी रटरटेल अशा पद्धतीने छान शिजून घ्यायची आहे. पुन्हा गोळ घातलाय म्हटल्यावरती व्यवस्थित त्याला उकळी आली पाहिजे. आता पुढची तयारी करायची. मी पिठलं बनवणार आहे, तर ही खीर मी इकडच्या साईडला ट्रान्सफर करते. ही इकडे उकळत राहील खीर आणि इकडे आपलं पिठलं तयार होईल. पिठल्यासाठी मोठं मला पातेलं लागणार आहे. आता पिठल्याला लागणार आहे मला डाळीचं पीठ. मग डाळीचं पीठ मी या 2 भांड्यांमध्ये कालवून घेणार आहे पाणी घालून. ताजं ताजं पीठ घरच्या गिरणीतच दळलेलं आहे, त्यामुळे पिठलंही छान मस्त स्वादिष्ट पिठलं होणार आहे. आणि गजानन महाराजांना पिठलं भाकरी हाच प्रसाद अगदी आवडायचा, त्यामुळे त्याला जास्त महत्व आहे. आणि तर मी फक्त हे पातळ बनवणार आहे, झुणका बनवणार नाही, घट्ट बनवणार नाहीये. ह्याच्यात पाणी घालून व्यवस्थित ढवळून घेतलं ना की ह्याच्या गुठळ्या मोडतील, ह्याच्यात गुठळ्या राहणार नाही. आता मी ह्याच्यात पाणी घालणार आहे आणि रवीने व्यवस्थित घुसळून घ्यायचंय. आता ह्या पिठामध्ये मला घालायची ती हळद. दोन्हीकडे थोडी थोडी हळद घालून घेणार आहे, कारण पीठ कालवताना हळद घातली ना की त्याला रंग व्यवस्थित येईल आणि गुठळ्या ज्या होतील ना पिठाच्या त्या होणार नाही. व्यवस्थित त्याच्यामध्ये हळदही नीट कालवली जाईल. तर थोडी थोडी हळद घालून घ्यायची. आता यात घालायचं पाणी. आणि रवीने व्यवस्थित घुसळून घ्यायचे. चला आता पिठलं हे पातेलं ठेवलेलं आहे ते तापलंय, त्याच्यात मला तेल घालून घ्यायचंय. पिठलं जास्त प्रमाणात आहे म्हटल्यावरती तेलही जरा जास्तच लागेल. गॅस मोठा करायचा. तेल तापलं की मग त्याच्यामध्ये घालायचे जिरं, मोहरी, हिंग. चला मध्येच आपली ही खीर ठेवली नाही, जरा मध्ये ढवळत राहायची, नाही तर मग खाली लागायला नको म्हणून. ही आपली इथे शिजते. आता पिठलं तेल तापलेलं आहे. यात घालते मोहरी, हिंग घालायचं आणि जिरं घालायचं.
चला त्याच्यात घालायच्या मिरच्या. थोड्या मिरच्या अंगावर उडतात म्हणून जरा थोडंसं झाकून घ्यायचं. आणि हा कांदा चिरून ठेवला. कांदा जरा मोठा मोठाच चिरायचा, कारण बारीक चिरला तर तो अगदीच बळून जातो. त्याला छान परतून घ्यायचं कांद्याला. चला गॅस जरा बारीक करते आणि ह्याच्यामध्ये जरा मीठ घालून घेते, म्हणजे कांदा व्यवस्थित शिजेल. कांदा परतताना थोडं मीठ घातलंय, नंतर मग आपण पिठल्यामध्ये पीठ जेव्हा त्यामध्ये घालू त्याला शिजताना पुन्हा थोडं मीठ लागेल. तर आता हे कांदा बघा छान परतला गेलाय, त्याच्यामध्ये घालते. कालवून ठेवलेलं पीठ घालायचंय आणि मग लागेल तसं त्याच्यामध्ये पाणी वाढवायचं आपल्याला. आपला गजानन महाराजांचा प्रसाद तयार झालेला आहे, पिठलं लापशी. तर बघा मी ह्या पद्धतीने, माझ्या पद्धतीने तुम्ही पण ही जाड रव्याची लापशी, गव्हाच्या रव्याची लापशी करून बघा आणि अशा पद्धतीने पिठलंही बघा करून. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि परत पुढच्या व्हिडिओला भेटूया आपण. चला पुन्हा भेटूया. बाय. नहीं